परदेशी जात असताना थोडंसं खाणं बरोबर ठेवायचं असतं. स्वदेशी फिरत असताना सुद्धा थोडं खाणं बरोबर करायचं. याला थोडं या शब्दाला फार महत्त्व आहे. भरमसाठ गोष्टी घेऊन जायच्या, पुरणपोळ्या घेऊन जायच्या आणि त्या न संपवता परत आणायच्या. फरसाणाची पाकिटं न्यायची गरज नसते. मी चितळ्यांचा प्रेमी आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि चितळे म्हणजे बाकरवडी, तुम्हाला माहिती आहे. बाहेर गावी जात असताना, परदेशात जात असताना ही 2 पाकिटं ठेवली की परदेशी लोकांना, स्वदेशी लोकांना सुद्धा महाराष्ट्राबाहेरच्या खुश करता येतं. परंतु तेवढ्यापुरतं आता मर्यादित राहिलेलं नाही आहे, हे दाखवा. आता पोहे सुद्धा निघालेले आहेत. त्यामुळे आज मी इथे पोहे करणार आहे, कारण घरची थोडीशी मधनंच आठवण येते. थोडेसे पोहे आणि त्यातनंही मिलेट पोहे आहेत. पोटाचा प्रॉब्लेम येणार नाही. किती पटकन होतात तुम्हाला दाखवतो. पाणी एकदम खळखळून गरम केलेलं आहे आणि इथं तुम्ही आज जर का पाहिलं तर इथं मार्कर दिलेला आहे. तेवढ्या मार्करपर्यंतच मी पाणी टाकणार आहे. हे बघा, दॅट्स इट, एवढंच. आणि नंतर हे जे पाकिट आहे हे आता कापायला वगैरे कात्री बित्री काही लागत नाही. हे दिलेलं आहे, हे बघा. हे करून याच्यात फक्त मी टाकून देणार आहे. हे मिक्स करणार आहे. आणि 6 मिनिटं फक्त मला हे बंद करून ठेवायचं आहे. त्यामुळे आता थोडीशी वाट बघूया. पोहे तयार झालेले आहेत, तेव्हा आता थांबायची गरज नाही. फक्त जरा बाहेरचं दृश्य बघत खातो म्हणजे अजून मजा येईल. चला. श्रीलंकेच्या स्विमिंग क्लबच्या रूममध्ये बसून एकीकडे असे 2 मस्त स्विमिंग पूल आणि समोर सुंदर समुद्र, मधनं जाणारी ट्रेन, हे दृश्य बघत चितळ्यांचे पोहे खायचे ही मजाच और आहे.